मस्त चिकन झालेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही. आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झालेलं आहे. थोडंसं त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आपण. तर आता आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे. आता इथे बघा थोडस अर्धा चम्मच तेल टाकलं आहे मी. आता इथे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे. तर आपण हे साईडला ठेवूया आणि याला छानपैकी फोडणी देऊया. आता मी इथं अर्धा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकणार आहोत. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात, तुम्ही नक्की ट्राय करत राहा. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते. थोडंसं मीठ टाकलं आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण. आता हे आपलं चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. तर इथे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. याचं पाणी सुटेल. पाणी सुटेपर्यंत आपण म्हणजे झाकून ठेवूया. आणि पाणी जेव्हा सुटेल ना तेव्हा थोडा वेळ एकदा उघडून बघायचं आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे. हा बघू शकता, हा मसाला मी घरीच तयार केला आहे. आता हा मसाला चिकन मध्ये किंवा मटन मध्ये तुम्ही वापरू शकता. हे दुसरा मसाला वापरायची गरज नाही. आता मी ते रेसिपी ही दाखवू शकत नाही कारण आमच्या लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. तर मग हा मसाला मी आधीच काढून ठेवला होता. म्हणजे 8-10 दिवसाचा मसाला मी एकदाच काढून ठेवते. 8-10 दिवस आरामशीर टिकतो हा मसाला. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, कमेंट मध्ये सांगा मला. मी मसाल्याचा पण व्हिडिओ अपलोड करीन. एकदा चिकन आपण चेक करून घेऊया. हे बघू शकता त्याचं छान पाणी सुटलं आहे आणि थोडंसं कमी गॅसवरच आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे. आता आपण हे थोड्या वेळ अजून झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं. चला बघूया आपलं चिकन शिजलं का नाही ते. आता इथं बघू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि चिकन पण छान शिजलेलं आहे. चिकन लगेच शिजतं, जास्त वेळ नाही लागत चिकनला. बघू शकता तुम्ही. आता हे आपण दुसऱ्या प्लेटीत काढून घेऊया. गॅस बंद करूया. आता इथे बघा मी कढई ठेवली आहे गॅसवर. तर आपण याच्यामध्ये 4 ते 5 माप तेल टाकणार आहोत. चिकन म्हणल्यावर थोडंसं ऑइली तर आलंच. थोडं जास्त तेलामध्ये चिकन किंवा मटन करायचं कधी पण, म्हणजे छान होते. मी इथे 4च माप टाकत आहे. 4 माप खूप झाले. आता हे आपण गरम करून घेऊया. बघा तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे. तर हे आपण आता टाकून घेऊया. कांदा आणि हे आपला मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस थोडा फुल करूया. आता याच्यामध्ये अद्रक लसूण किंवा काही टाकायची गरज नाहीये कारण त्या मसाल्यामध्ये अद्रक लसूण वगैरे सगळं आहे. फ्रीज मध्ये 1 महिना पण हा मसाला राहतो. बिना फ्रीजचा 8 दिवस आरामशीर राहतो. आता हे बघा आपला मसाला पण फ्राय झालेला आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. वास मस्त येतोय. आता आपलं चिकन टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिक्स करूया. लाल तिखट वगैरे टाकायचं काहीच गरज नाहीये कारण या मसाल्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मी. लाल तिखट, कांदा लसूण, थोडासा कांदा वाळलेला आणि लसूण, अद्रक. मस्त झणझणीत होईल आपलं चिकन. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं आहे मी. इथे थोडं अजून पाणी टाकते मी. हे बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि खूप छान मसाला आहे हे. जर तुम्हाला हा मसाला म्हणजे शिकायचा असेल तर मला सांगा कमेंट मध्ये. मी एक रेसिपी अपलोड करते या मसाल्याची. मस्त असं दाटसर चिकन कढी होते. जास्त असं पातळ वगैरे होत नाही. इथे तुम्ही बघू शकताय.
ठीक आहे, आता आपल्याला असंच ठेवायची आहे, म्हणजे जास्त पातळ नाही करायची. तर आपण याला एक उकळी येऊ देऊया. मस्त चिकन झालेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही. आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झालेलं आहे. थोडंसं त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आपण. तर आता आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे.